नमस्कार. लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. बाहुबली 2 मला पूर्ण कल्पना आहे. तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे, कटप्पाने बाहुबलीला का मारलं? अर्थात त्या प्रश्नाच्या शोधासाठीच तर हा चित्रपट पाहायचा आहे. तुम्ही पाहणारच आहात चित्रपट, परंतु काय आहे चित्रपटामध्ये? ह्या प्रश्नाचं उत्तर तर मिळतं, पण ते मिळतं चित्रपटाच्या उत्तरार्धात. त्यानंतरसुद्धा चित्रपटाचा बराचसा प्रवास आहे आणि पटकथाकार दिग्दर्शक राजामौली यांनी क्लायमॅक्सला अशी हुशारी दाखवली आहे की ह्या चित्रपटाचा तिसरा भाग नक्की येणार. आजच या चित्रपटाचं जोरदार स्वागत झालेलं आहे. विक्रमी बुकिंग आहे, आम पब्लिक खुश आहे. पण असं या चित्रपटामध्ये आहे काय? चित्रपटामध्ये काय नाही ते विचारा. चित्रपटामध्ये शौर्य आहे, कौर्य आहे, कपट कारस्थान आहे, कटप्पा आहे, बाहुबली आहे, त्यांची शक्तिस्थळं आहेत, थोडंसं राजकारण आहे, आई मुलाचं नातं आहे, दोन भावांचं नातं आहे, वैर आहे, प्रेम आहे, संगीत आहे, नृत्य आहे. जेवढे म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये भावभावना असतात त्या सगळ्यांचा या चित्रपटामध्ये खचून उपयोग केलेला आहे. पण हा चित्रपट घडतो कुठे? हे राज्य आहे कुठे? हे राज्य वगैरे काही नाही आहे. ही संपूर्णपणे कल्पनारम्यता आहे आणि ती अशा भन्नाटपणे, ग्लॅमरपणे, चकाचकपणे आणि स्पेशल इफेक्ट्सचा भरभरून उपयोग करून मांडली आहे की क्षणभर आपण विसरून जातो की आपण कुठल्या विश्वात आहोत. सर्व प्रकारच्या दुःख, विवंचना, कटकटी विसरण्यासाठीचा सिनेमा आहे. ह्या चित्रपटाकडनं तुम्ही इतर कुठल्याही प्रकारच्या बौद्धिक मनोरंजनाची अपेक्षा ठेवू नका. हा चित्रपट चोखंदळ रसिकांसाठी नाही. हा चित्रपट गंभीरपणे घ्यायचा नाही. हा चित्रपट म्हणजे 167 मिनिटाचा पूर्ण पैसा वसूल टाईमपास आहे. परंतु थोडंसं आहे ना, चित्रपटाची लांबी वाढली आहे. थोडं कात्री लावली असते ना तर हे सगळं सुसह्य झालं असतं. ॲक्शन दृश्य ही जी आहेत ना, मारामारी इतकी मारामारी आहे की असं वाटतं अरे बाबा संपणार आहे की नाही. अंगावर काटा वगैरे येतो. हवेत मारामारी होते, तलवारबाजी होते, धनुष्यबाण आहे. काय विचारू नका. कोण मरतंय, कोण जगते, किती लढाई आहे, कुठून कोण येते, काही कशाचा पत्ता लागत नाही. संपूर्णपणे हे वेगळ्या विश्वामध्ये घेऊन जाणारं मनोरंजन आहे. नृत्य आहे, संगीत आहे, बॅकग्राऊंड म्युझिक आहे, स्पेशल इफेक्ट्स आहेच आहे. स्पेशल इफेक्ट्सचा हा सिनेमा आहे. चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी तर दणदणीत झाली होतीच. चित्रपटाबद्दल तुम्हाला कुतूहल होतंच. चित्रपटाच्या कलाकारांबद्दल काय सांगावं? म्हणजे प्रभास आहेच, त्यांनीच तर बाहुबली रंगवला आहे. राणा देखील आहे, वेगळ्या त्याचा भावाच्या भूमिका आहेत. नजीरसुद्धा आहे. बघा त्यांनी कशी भूमिका साकारली आहे ते. खूप 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 असे युद्धाचे प्रसंग, लॅविश सेट, भपका, अतिशयोक्ती, अतिरंजितपणा. खरं तर आहे ना, ह्या चित्रपटात जर सांगायचं ना तर हा सर्वसमावेशक असा चित्रपट आहे. सर्व याच्या चित्रपटामध्ये तरीसुद्धा एक चांगलंसं नृत्य पाहिजे होतं, अधिक चांगले संवाद पाहिजे होते. संवाद नेमके आहेत, पण जे हिंदी सिनेमा म्हटल्यानंतर ती एक अशी चटकदार जी लय लागते ना, ते जरा पाहिजे होते. इथे कुठल्याही प्रकारचा ताण न देता, कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता हा चित्रपट तुम्ही पाहिलात तर तुम्ही हा चित्रपट नक्की एन्जॉय करू शकाल. खरं तर अशा प्रकारच्या कथानकावर फार पूर्वी चित्रपट आलेले आहेत. सोहराब मोदींनी पुकार बनवलेला, त्यानंतरच्या काळात पारसमणी होता. मनमोहन देसाईंचा धर्मवीर अगदी असा नव्हता, पण अशीच तलवारबाजी वगैरे होती. अधूनमधून असे चित्रपट हिंदीत पूर्वी आलेले आहेत. हा चित्रपट तमिळ आहे, तो तेलुगूमध्ये डब झाला, हिंदीमध्ये डब झाला. पण ह्या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे ते ग्रँजर, पडदा व्यापून टाकणारे प्रसंग, भरभरून असं चित्र आपल्याला दिसतं. या चित्रपटाला आपण किती स्टार देऊया? 3.5.